मी उगीचच कोणाला असा उगीचच जाऊन कोणाला राग दाखवला नाही माझा. समोरून आला म्हणून मी दाखवलं त्याच्यानंतर. तर आत्ता मी महाराष्ट्राचे ट्रॉफी ट्रॉफीने जिंकली, पण मी महाराष्ट्राचे मन जिंकले. त्याच्यानंतर जितके लोक बाहेर आलेले आहे ना, तर मी सगळ्यांसाठी रडलो. इथे तर मी तुला खूप सांभाळलं आहे, पण बाहेर गेल्यानंतर पण तू तशीच माझ्यासोबत वागणार ना, तर मी तसंच तुला केअर करणार. मी कधी कोणाला नॉमिनेट पण नाही केलं माझ्या टीमच्या लोकांना, ना कधी मी त्यांच्या अगेन्स्ट उभा राहिलो. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, कालच बिग बॉसच्या घरातून अरबाज एलिमिनेट झाला आणि तो घराबाहेर पडला आणि आत्ता तो माझ्यासोबत आहे. कसा आहेस? मी खूप छान. तुम्ही कसे आहात? अगदी मजेत आहे. आणि डॅशिंग लुक करून तू आलेला आहे. सो घराबाहेर आल्यानंतर काय रिॲक्शन होती तुझी? म्हणजे तुला हे पचलंय का? आणि एक्सपिरियन्स कसा होता? हे मला पण नाही पचलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला पण नाही पचलं आहे की मी घरातून बाहेर आहे. आणि खूप वाईट वाटून राहिलं होतं. पहिले तिकडे उभा होतो तेव्हा असं नाही वाटलं की यार ठीक आहे, काही सगळं काही देऊन पण बाहेर आहे तर ठीक आहे, आता काही माझी मिस्टेक नाही आहे. पण आल्यानंतर फील होत होतं की यार का मी आतमध्ये नाही आहे. थोडं असतं ना की तुमचं एक बॉन्डिंग असते या घरामध्ये, तुमचं ते एक वावरणूक असतं, तर ते पूर्ण आठवण येत होतं. तर खूप वाईट वाटून राहिलं होतं. बरं, घराबाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी कोणाला भेटलास आणि आत्ता निक्कीला किती मिस करतोस? मी आल्यानंतर आता तर कोणाला भेटलं नाही, कारण हॉटेलमध्ये होतो मी, तर अलाउड पण नव्हतं मला. आणि निक्कीला तर मी खूप म्हणजे खूप 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 मिस करू राहिलो. पण ती ट्रॉफी, माझी इच्छा अशी आहे की ती ट्रॉफी घेऊन बाहेर आल्यानंतरच मी भेटणार आता. तर बेस्ट विशेस आहे. आणि सगळ्यांना महाराष्ट्राला पण मी हे सांगणार की प्लीज तिला सपोर्ट करा. बरं, तू छान खेळलास बिग बॉसच्या घरात. रागावर थोडा कंट्रोल ठेवायला हवं होतंस असं आजही वाटतंय. जर रागावर कंट्रोल ठेवला असतं तर आता तू बिग बॉसच्या घरात असतास. रागावर कंट्रोल, जिथे मला असं वाटलं की लोक माझ्यावरती येत होते आणि कोणाला एकाला राग नाही दाखवलं मी. गेमबद्दल तर माझा राग आहेच, कारण मी की स्पोर्टमॅन पर्सनॅलिटी, तर ते मी रागानेच तिकडे परफॉर्म करतो. कारण एक जिद्द असते ना, ते जिद्दाने परफॉर्म करतो. पण माझी बॉडी लँग्वेज अशी असते की लोकांना वाटतं की खूप रागामध्ये परफॉर्म करतो, तर तसं नाही आहे. आणि समोरचा व्यक्ती जर राग समजो बताएगा तभी मी तिकडे दाखवणार ना राग. येस, रिॲक्ट होतो आहे. लाईक ॲक्शनला रिॲक्शन म्हणतात ना, तर तसा रिॲक्शनला ॲक्शन, तर तसंच होतं माझं. बाकी काही नाही. मी उगीचच कोणाला उगीचच जाऊन कोणाला राग दाखवला नाही माझा. समोरून आला म्हणून मी दाखवलं त्याच्यानंतर. बरं अरबाज, निक्कीची आणि तुझी जोडी आम्हाला पहिल्यापासूनच दिसतीये. पण जेव्हा मीडिया समोर होती आणि मीडियाने तुला क्वेश्चन केलं की शेवटच्या दिवशी अरबाज आणि निक्की असेल तर तू कोणाला चूज करणार, तेव्हा तू तुझं नाव घेतलंस. पण काल आम्हाला निक्कीने डिस्कशन सांगितलं की निक्कीने अरबाजला विचारलं, तर तेव्हा तू निक्कीचं नाव घेतलं होतंस. मग तू तिच्यासाठीच खेळायला आला होतास? काल जे निक्कीने हे विचारलं होतं मला की तिकडे टॉप कंटेंडर तुला असं वाटतंय आणि तिकडे तुला असं वाटलं की मी स्वतःला तिकडे सेव्ह करू, तर तू स्वतःला सेव्ह करणार या मला सेव्ह करणार. तर तिकडे मला ऑप्शन आहेत. आणि लाईक माझा गेम चांगला, गेमबद्दल ओट आले असते, गेम बघून ओट आले असते, तर मला तर इतकं माहीत आहे की मी कधी बाहेर आला नसतं. गेम बघून जर आले असते तर तिकडे गेम बघून नाही आलेले ओट. तिकडे एक पहिल्यांची लोकांची एक महाराष्ट्रामध्ये जे फॅन फॉलोइंग होती, जे ते लोक होते, त्यांना ते गेलेलं आहे. पण मला असं वाटतं की आत्ता महाराष्ट्राने मला बघितलं आणि महाराष्ट्राचे लोक मला इतकं प्रेम देत आहे आता सध्याला जे मी बघतोय. तर मला असं वाटतं की याच्यापुढे जर मी कोणता शो केला आहे, कोणत्या शोमध्ये गेलं, तर अख्खा महाराष्ट्र हे म्हणणार की अरबाज आम्हाला पाहिजे. तर आत्ता मी महाराष्ट्राचे ट्रॉफीने जिंकली, पण मी महाराष्ट्राचे मन जिंकले. नक्कीच अरबाज. पण ना, बिग बॉसच्या घरात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख झाला तेव्हा ना तू शांत दिसलास. तू शिवाजी महाराजांचा विजय असंही नाही म्हणालास, असं बरेचदा लोकांना वाटतं. किंवा सगळं आता जेव्हा तू सोशल मीडिया बघशील तेव्हा तुला ते सगळं दिसणार आहे. सो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर तुला आहे की काय म्हणायचं यावर? पहिल्यांदा तर ते मला काय झालं होतं ते माहीतच नाही आणि काय बोलले होते, कारण माझा मराठी इतका चांगला नाही. पण तिकडे मला काय बोलले होते ते माहीत नाही मला. पण मग आता तुम्हाला सांगू, छत्रपती संभाजीनगर म्हणजे ते तिकडेच त्यांचा किल्ला अँड ऑल, आणि मला किती रिस्पेक्ट आहे काय ते मला माहिती आहे. आपण महाराजांचे मुळे आहात आपण, ते सगळ्यांना त्यांच्यासोबतच आपण होते, त्यांच्यासोबत काम केलं आहे, त्यांच्या पाठी लागून काम केलं, तर रिस्पेक्ट त्यांची खूप आहे. त्यांनीच एक सांभाळलं आहे, तर त्यांची रिस्पेक्ट माझ्या मनात खूप आहे. आणि मला नाही माहीत की तो कसा झाला, तिकडे काय झालं आणि ते काय विचार करत होते. कारण मी गेममध्ये होतो ना, तर मला असं होतं की यार त्यांना मी नॉमिनेट केलं होतं आणि त्यांचं मनात काय विचार, आणि मला वाईट वाटू राहिलं. तुम्ही बघणार की त्याच्यानंतर जितके लोक बाहेर आलेले आहे ना, तर मी सगळ्यांसाठी रडलो. जेव्हा फक्त मी बाहेर येत होतो तेव्हा मी रडलो नाही, पण निक्की रडत होती म्हणून मी पण एक निक्कीसाठी इमोशनल झालो होतो.
पण मला तिकडे कळलं नाही की ते काय म्हणत होते. पण असं कोणत्याही भगवानबद्दल या कोणत्याही कृष्णांबद्दल माझा असं मनात आहे नाही. आणि तुम्हाला पण माहिती किती रिस्पेक्ट असणार त्यांची, आणि आपण त्यांचेच मुळे आहात तर ते आपल्याला आहेच. पण ते होतात ना कधी कधी आपल्या डोक्यात काही वेगळं चालू असतात आणि इथे काय चालू आहे तुम्हाला माहीत नसतं की यार इधर क्या चल रहा है, कुछ नाही. बट तुम्ही एक विचारमध्ये असतात. तर मी तसंच एक मला नंतर सांगितलं की तू असं केलं. मी म्हटलं नाही यार. म्हणते हो तू केलं असा. मी म्हटलं अरे मी ऐकलं नसणार या मी कोण दुसरा विचार करत असणार तिकडे, मी म्हणून असं होतं. बरं अरबाज, निक्की, जान्हवी, वैभव असा तुमचा ग्रुप होता बरोबर. पण जेव्हा जान्हवी आणि निक्की यांचं भांडण झालं तेव्हा तू निक्कीला कधी समजावलं पण नाहीस किंवा त्या दोघींचं एकत्र यावं असं तुला वाटलंही नव्हतं. पण जेव्हा जान्हवीने कॅप्टन्सी टास्कमध्ये तुला सपोर्ट केला, फुल सपोर्ट केला, तर तिचा गेममध्ये वापर करून घेतला असं वाटतंय का? कारण की म्युच्युअल फंड्सचे जे कॉईन्स होते ते तू फक्त निक्कीला दिलेस. सो असं काही म्हणजे काही झालं आहे का? कसं होतं ना की माझी जी टीम होती आणि माझ्या टीमसाठी मी त्यांना हे सांगितलं होतं की जेव्हा टीम फुटणार ना तर सगळे एक एक करून जाणार बाहेर. आणि यांना खूप सांभाळलं होतं मी. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही बघत असणार तर पूर्ण मी खूप सांभाळलं होतं. खूप काही गोष्टी मी यांना सांगितलं की खूप काही गोष्टींना आपण थोडा लाईट घेऊया, थोडा जाऊ देऊया, थोडं काही पकडूया, थोडा जाऊ देऊया, कारण टीम फुटायची नाही. आणि 4 लोक आहे, 4 लोकांना अगर समोरची टीममध्ये 12-13 लोक आहेत, तुम्हाला टार्गेट केलं ना तर एक एक करून सगळे उडणार. आणि मी कधी कोणाला नॉमिनेट पण नाही केलं माझ्या टीमचे लोकांना, ना कधी मी त्यांच्या अगेन्स्ट उभा राहिलो. तिकडे काय झालं होतं, पहिले टास्कमध्ये तिने मला कॅप्टन्सी दावेदारीतून बाद केला. हे मला वाईट नाही वाटलं की तिने बाद केला, गेम आहे ठीक आहे. पण जेव्हा तिने एक माझ्याबद्दल सांगितलं होतं तिकडे की तो खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे तो खूप रागात असतो आणि त्याला हे नाही माहीत असतं की तो काय करतो काय नाही. तो व्यक्ती मला घरामध्येच नाही पाहिजे. तिकडे फक्त तुम्हाला कॅप्टन्सी दावेदारीतून काढायचं होतं, तर तुम्ही हे म्हणत असणार की मला कॅप्टन्सी दावेदारमध्ये ते नाही पाहिजे कारण त्याचं एक ॲग्रेशन आहे. आणि ॲग्रेशनला घेऊन तुम्ही असं सांगू शकत नाही की तू ॲग्रेशन आहे, कारण मी कॅप्टन्सी केली होती आणि खूप चांगली केली होती कॅप्टन्सी. तर एक ॲग्रेशन मुद्दा पकडून या तुम्ही मला वाईट दाखवून की तू मुलींना पण असं ट्रीट करतो आहे, तसं ट्रीट करतो, तो मला खूप वाईट वाटलं होतं. कारण मी तसं नाही आहे. तुम्ही बघितलं आहे की मी तसं नाही आहे. तर तो माझ्या मनात होता की यार मी ट्रस्ट कसा करू आता. आणि ती स्विच करते ना पर्सनॅलिटी, ती चांगली आहे, ती खूप चांगली आहे, ते मनापासून ती चांगली आहे. पण तिला असं वाटतं की शोसाठी मला करावा लागणार. पण शोसाठी करण्यासाठी पण तुमचा रियालिटी मग काय, तुमची रिअल पर्सनॅलिटी काय. तिची रिअल पर्सनॅलिटी खूप चांगली आहे आणि ती जे दाखवते ते मला नाही आवडत होतं, म्हणून मी ते केलं आहे तिकडे. आणि निक्की म्हणजे तर निक्की आहेत, माझं सगळं काही निक्कीचंच होतं, तर तिलाच. बरं, निक्की आणि तुझ्या नात्याला काय नाव द्यावं असं वाटेल? कारण की आता तुमचे बरेच प्लॅनसुद्धा झालेले आहेत आणि घराबाहेर पडल्यावर ते प्लॅन सक्सेस करणार आहेस का? होणार, सक्सेस होणार. आणि घरामध्ये जेव्हा आम्ही होतो, जेव्हा मी त्याच्यासोबत बोलत होतो, काय ना घरामध्ये आपल्याला कधी कधी असं वाटतं की इथे फक्त आपल्यासाठी ऑप्शन्स नाही आहे, तर आपण एकमेकांसोबत जुळलो आहेत. मी तिला हे पण सांगितलं की बाहेर गेल्यानंतर तू मला विचारणार पण नाही, या तू माझी आठवण पण नाही करणार, कारण तुझं काम वेगळं आहे आणि तू इंडस्ट्रीमध्ये काम करते, तुझ्याकडे खूप काही काम आहे, याचे बाहेर गेल्यानंतर पण खूप काही काम असणार. पण इथे तू माझ्याकडे आहे तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि जो मेरी पसंदीदा चीज़ है मैं उसको कितना केअर करके और कितना संभाल के रखू. तर इथे तर मी तुला खूप सांभाळलं आहे, पण बाहेर गेल्यानंतर पण तू तशीच माझ्यासोबत वागणार ना, तर मी तसंच तुला केअर करणार. नात्याला नाव काय देशील? नात्याला आता तर आपण काही नाव देऊ शकत नाही. एक सॉफ्ट कॉर्नर आहे, फिलिंग्स आहे आणि ते पुढे पुढे कसे आम्ही नेतात, बाहेर आल्यानंतर ऑप्शन आल्यानंतर ते कसे आम्ही एकमेकांसोबत ट्रीट करतात आणि कसं आम्ही एक कम्फर्ट जसा होता झोन, तो कम्फर्ट झोन असला तर लवकरच तुम्हाला नाव पण भेटणार मग ते कनेक्शनचा आणि रिश्तेचा. बरं, तुम्हाला मराठी पाहिजे तसं नाव, तर मग तुम्हाला असं प्रेम द्यावं लागणार की हां हे जोडी आम्हाला आवडते म्हणूनच तुम्हाला भेटणार. नाही तर लोक असं म्हणणार की अरे नाही पसंद आहे तो. हे तर ना मनामध्ये काय लोकांना नाही आवडतं तर कशाला कधी कधी येतात. पण कधी कधी असं पण असतं की ठीक आहे यार, किसी को नहीं पसंद, हमको पसंद है तो हम रहेंगे. आम्हाला आवडतीये ही जोडी. बरं, आता मराठी बिग बॉस गाजवल्यानंतर हिंदी बिग बॉसमध्ये जायला आवडेल का? आणि हिंदी बिग बॉसमध्ये निक्कीसारखी मैत्रीण असावी किंवा निक्कीच असावी असं तुला वाटतंय का? नक्कीच असावी असं मला वाटतं, कारण तिचं स्ट्रॅटजीज, गेम प्लॅन स्ट्रॉंग, मुफट आहे, घाबरती नाही कोणाला. आणि मला असं वाटतं की लोकांना फक्त तिचा तो साईड दिसतंय, तो साईड मला असं वाटतं की सगळ्या मुलींमध्ये असायला पाहिजे. आणि जो दुसरा साईड आहे त्याचा तुम्ही काल बघितलं, जेव्हा मी एविक्ट झालो तिचा दुसरा साईड बघितला तुम्ही. असा कोणता व्यक्ती नाही असणार जो रडला नाही तिला बघून. आणि तो साईड जो निक्कीमध्ये आहे ना, तो
सर्व मुलींमध्ये असला पाहिजे. कारण काय ना, तुम्हाला कधी समोरचा व्यक्ती कसा ट्रीट करणार तुम्हाला माहीत नाही. जर समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत वाईट ट्रीट करताय आणि तुम्ही नक्की जसं वागते तसं वागलं ना, तर तो समोरचा व्यक्ती तुमच्यासमोर उभा नाही राहणार. ते तुम्हाला तुम्हाला जे प्रेम देतात, जे तुमच्यासोबत जे काळजी घेतात, तुम्ही दुसरा साईड तुम्हाला ते दाखवा. पण एक वेगळा साईड निक्कीसारखा तुम्ही ठेवा कि मुँह फटना चाहिए लोगों की देख के भाई ये बंदी को कुछ बोलेंगे, गंदा कॉम्प्लीमेंट देंगे, मार देगी सीधा. आणि हिंदी बिग बॉसमध्ये जाणारच बघूया लवकरच. इच्छा आहे का? इच्छा तर खूप आहे आणि आणि काय होतंय आता, तुम्ही महाराष्ट्र बघा. आता महाराष्ट्राला बघायचं आहे हिंदी बिग बॉसमध्ये, तर बघा लवकरच येऊ शकतो. बरं, लाखो मुली फिदा आहेत तुझ्यावर आणि तू डॅशिंग तुझी एंट्री झाली होती मराठी बिग बॉसमध्ये. पण मगाशी तू म्हणालास पण की कमिटेड आहेस तू, तर बाहेरचं आत्ता क्राऊड तुला काय अप्रोच करणार आहे आणि आता तू फोन बघणार आहेस, सोशल मीडिया हँडल करणार आहेस, सो ती फिलिंग कशी आहे? तुला थोडी भीती वाटते का? मला भीती तर नाही वाटते आणि करिअर आहे, करिअरचे पुढे काय नाही. आणि मी हे सांगतो सगळ्यांना, हे सांगणार की रिलेशन ठेवण्यासाठी, घर चालवण्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे. आणि जेव्हा काममध्ये तुमचे काही अडथळे येत आहे, तर तो काम कसा, मग तुम्ही घर कसं चालवणार? तुमचे आई वडील पण आहे, तुम्ही लाइक पेट के लिए सब छोड़ देगे तो तुमको घर में कुछ नहीं रहेगा. तो सर्वात पहिले इम्पॉर्टंट आहे माझा करिअर, माझा काम. त्याच्यानंतर मी बघणार की माझे पुढचे गोष्टी कशा आहे, कारण मला त्यांना पण सांभाळायचं. आणि जेव्हा एक फॅमिली होते, तर बच्चे होते, सब कुछ होता. तो आत्ता तो वय आहे की पूर्ण घर चालायचं आणि जिम्मेदारी खूप असणार. तर सर्वात पहिले मी माझं प्रिपरेशन माझं कामला देणार. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. हिंदी बिग बॉसमध्ये आम्हाला तुला बघायचं आहे, सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.